तर आता आपण जातोय द्वारकेला. इथे येऊन आम्ही गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो एका रिक्षाने, कारण गाडी आम्ही आत पार्क करू शकत नव्हतो. तर आम्ही आता आलोय द्वारकाला आणि आता आम्ही खूप ह्या पॉईंटवर आहे की आता 9:24 झालेत आणि 9:30ला मंदिर बंद होणार आहे. आम्ही खूप गडबडमध्ये आम्ही जातोय. आम्हाला इथे पोहोचेपर्यंत खूप उशीर लागलाय, कारण मध्ये द्वारकाला येण्यासाठीचा एक रोड बंद होता. त्यामुळे आता लेट्स सी दर्शन होत आहे का नाही. आमच्याकडे टाइम खूप कमी होता, त्यामुळे आम्ही धावत मंदिर गाठण्याचा प्रयत्न करत होतो. मंदिराचं शिखर बघून असं वाटलं की हाश आलो आता. आणि द्वारका मंदिरमध्ये जाताना हे असे तिथे शॉपिंग स्ट्रीट दिसले, पण काही बघायला टाइमच नव्हता. आम्हाला फक्त पडलं होतं की करेक्ट जाऊन दर्शन घेतोय. आम्ही मागच्या गेटने आलो, कारण आम्हाला लवकर जायचं होतं आणि असे आम्ही पळत जातोय. तर मी म्हणलं होतं तुम्हाला तसं की दर्शन होईल का नाही माहीत नाही. आम्ही खूप पळालो, खूप थकलो. याची तर गुडघे दुखत असताना सुद्धा ही पळाली. एवढे पळून आम्ही सगळ्यांनी एवढं गडबड करून आमचं फायनली दर्शन झालंय. आम्हाला आरतीच्या शेवटच्या ओळी मिळाल्या. आमचं मस्त छान दर्शन झालं आणि आत्ता आम्ही परत खाली उतरतोय. श्रीकृष्णाच्या मनात होतं म्हणून आमचं दर्शन झालं. आम्ही खूप म्हणजे आनंदी आहोत. हां, आमच्या देवाच्याच मनात होतं म्हणून आमचं दर्शन झालंय. आतमध्ये मोबाईल घेऊन जाणं अलाउड नव्हतं. मोबाईल बाहेर ठेवायचा होता, म्हणून आतमधलं तुम्हाला मी दाखवू नाही शकत. पण खूप छान होतं मंदिर. एकदा तरी तुम्ही द्वारकाधीशला व्हिजिट नक्की करा. आणि खूप मस्त असा हा सूर्योदय. तर आता सकाळ झाली आहे. आम्ही द्वारकामध्ये स्टे केला. काल रात्री गडबडीत आमचं जे दर्शन झालं, त्यानंतर आम्ही इथे एका धर्मशाळेमध्ये थांबलो आणि तिथे स्टे करून आता आम्ही निघतोय रुक्मिणी देवी टेम्पलला. आज एकादशी आहे आणि एकादशीच्या मुहूर्तावर एवढं छान दर्शन घडतंय आमचं. आज खूप छान वेदर झालं इथे. खूप असे ढग आलेत, पाऊस पडत होता. एकदम असं शांत थंड असं खूप छान वातावरण झालं इथे. मी तुम्हाला दाखवेन आता रुक्मिणी देवी टेम्पल, जर अलाव केला आतमध्ये मोबाईल घेऊन जाणार. तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत रुक्मिणी देवी टेम्पलला आणि तुम्ही बघाल इथे खूप छान डेकोरेशन केलं आहे. खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे. साधू लोक बसलेली आहेत इथे. काय माहिती इकडे काहीतरी इव्हेंट होता का काय माहिती, का असंच असतं त्यांच्याकडे मंदिरमध्ये. खूप छान असं मंडप वगैरे घातलंय. रुक्मिणी देवी टेम्पल. खूप असं सुंदर नयनरम्य वातावरण झालेलं. काहीच गर्दी नाही आहे. खूप असं आणि खूप बंद. अरे आहे गर्दी आहे, काहीच गर्दी आहे. माझं हे झालंय, गर्दी आहे इथे, खूप लोक आहेत. तर इथे आतमध्ये ना फोटो काढणं अलाउड नाही आहे इकडे आतमध्ये. तर मी फोटो नाही काढू शकत इथे. मी जेवढे पण मला काढता येतील बाहेरून तेवढे फोटोज मी काढेन, मी ॲड करेन इकडे, तुम्हाला दाखवेन. पण खूप छान आहे. एकदा तरी व्हिजिट केलं पाहिजे द्वारकाला. खूप छान आहे. श्रीकृष्णाची नगरी छानच असणार म्हणा. मी दाखवते तुम्हाला. खूप छान वातावरण आहे. तर जसं मी तुम्हाला म्हणलं की खूप मंडप वगैरे टाकले, असं वाटतं इथे लग्न आहे का. ह्या लोकांचं असंच असतं काही. पण आज आम्हाला आत गेल्यावर पुजाऱ्यांनी सांगितलं की आज रुक्मिणीचं लग्न होतं, म्हणजे कृष्ण आणि रुक्मिणीचं लग्न होतं आणि त्यामुळे म्हणजे आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून त्यांचं हे सगळं सजावट वगैरे केलेली आहे. खूप असं मोठ्या, आता आम्हाला तर निघावं लागेल, पण खूप मोठ्या प्रमाणात इथे हे सगळं होतं आहे. खूप छान असं सजावट खूप छान केलं आहे आणि त्या लोकांनी खूप अशी छान माहिती पण सांगितली. आतमध्ये मोबाईलचा फोटो काढणं अलाउड नव्हतं, त्यामुळे आम्ही फोटो नाही काढला.
मोबाईल नेणं अलाउड नव्हतं, त्यामुळं आम्ही फोटो वगैरे नाही काढू शकलो. मी बाहेरचं तुम्हाला दाखवू शकते. मंडप वगैरे केवढं छान टाकलं या लोकांनी, खूप मस्त टाकलं या लोकांनी मंडप वगैरे. आणि खूप छान असं आज ॲनिव्हर्सरी त्यांची, आज त्यांचं लग्न आहे, तर खूप छान सजवत आहेत ते, मस्त वाटतं. आज संध्याकाळी 7:30 वाजता रुक्मिणी स्वयंवर, म्हणजे जसं घडलं होतं तसंच छान असं लग्न लावणार आहेत त्यांचं परत. त्यामुळे आजचा दिवस खूप छान आहे. आज एकादशी पण आहे. आज छान आमचं दर्शनही झालं. आज रुक्मिणी आणि कृष्णाचं लग्नही होतं. खूप छान मुहूर्तावर आज आमचं दर्शन झालं. खूप छान वाटतं. हा असा स्टेज बनवला आहे बरोबर मंदिराच्या समोरचा मस्त असं स्टेज बनवला आहे या लोकांनी. केवढं छान वाटतं आहे, केवढं छान असं आम्ही थांबायचं आहे आम्हाला, पण आम्ही थांबू नाही शकत आहे कारण आम्हाला पुढे जायचं आहे, निघायचं आहे मुंबईला रिटर्न. पण नाही, खूप छान डेकोरेशन करतायत हे लोक. खूप छान काहीतरी नियोजन आहे. संध्याकाळी 7:30 वाजता लग्न आहे. खूप छान. आणि वेदर पण एवढं छान झालं आहे ना, म्हणजे आजच्या अशा खास मोक्यावर एवढं छान निसर्गरम्य वेदर झालेलं आहे, त्यामुळे खूप छान. माहिती आहे तुम्हाला, म्हणजे पाण्याचं काय, खाऱ्या पाण्याचा काय श्राप. आता तुम्ही आतमध्ये गेले होते, हा त्या सगळं सांगितलं असं. हा तरी पण एक व्हिडिओ काढायला नाही मिळाला ना तिथे, म्हणून विचारते. म्हणजे काय आहे, हे लग्न केलं त्यांनी आणि जेवायला बोलावा गेले, जेवायला सांगायला गेले तिकडे ऋषीला, आणि त्यांनी सांगितलं 12 वर्षानंतर गेले होते जेवण करायला, हे करायला. तेव्हा सांगितलं त्यांनी की रस्त्यात काय घ्यायचं नाही, खायचं नाही, प्यायचं नाही. रस्त्यात त्याच्या रुक्मिणीला ताण लागली, म्हणजे कृष्ण भगवाननी चरणगंगा काढली. ते अंतर्यामी होते ऋषीजी, म्हणजे त्यांनी सांगितलं की आता रागवलं एकदम, रागात आलं. त्यांनी लघवी करून सगळं पाणी खारट केलं. तेच त्याचा इतिहास एवढाच. अच्छा, आता आम्ही द्वारकाला, जिथे चौबाजूनी समुद्र आहे आणि त्याच्या मध्यात मंदिर आहे, आम्ही तिथे जातोय आता. पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आम्ही ऑटोने सगळीकडे फिरणार आहोत. हा ऑटोवाला आम्हाला सगळ्या मंदिरांचे दर्शन करवणार आहे. वो डांडी हनुमान जी इसके बोला, हनुमान जी का पुत्र मकरध्वज, पिता पुत्रों का मंदिर साथ में है, पूरा वर्ल्ड में एक ही मंदिर है वो. हनुमान जी आणि त्यांचे पुत्र मकरध्वज, पिता पुत्र यांचे मंदिर हे गुजरात राज्यातील देवभूमी द्वारकाजवळील बेट द्वारका बेटावर स्थित आहे. हे दांडी हनुमान मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण जगात हे एकमेव मंदिर आहे जिथे हनुमानजी आणि त्यांचे पुत्र मकरध्वज यांची एकत्र मूर्ती पूजल्या जातात. आणि हे आहे रामायण काळातील राम असं लिहिलेलं दगड, ज्याने ते ब्रिज करून गेले होते माता सीताला वाचवण्यासाठी. ये 84 हवन कुंड है, 84 धुआं जिसको बोलते हैं. यहाँ पे दुर्वासन नाम का ऋषि मुनि ने हवन किया था इधर. ठीक है, भगवान ने सोने की नगरी बनाई थी ना उस टाइम में, ये वाला टेम्पल. देखो आशापुरा देवी का मंदिर भी है उधर आके. दुर्वासा ऋषींच्या या सिद्धपीठ परिसरामधील माता आशापुराचे सुंदर मंदिर आहे. आशापुरा माता ही गुजरातच्या कच्छ आणि सौराष्ट्र भागात अनेक समाजांची कुलदैवी म्हणून पूजली जाते. आशापुरा माँ की. पौराणिक मान्यतेनुसार हे स्थान अत्यंत क्रोधी आणि शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या दुर्वासा ऋषींचे तपश्चर्या स्थान आश्रम होते. त्यांनी या ठिकाणी कठोर तप केला. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेले 84 यज्ञकुंड किंवा धुना आहेत. असे मानले जाते की दुर्वासा ऋषींनी या ठिकाणी 84 सिद्धी प्राप्त करण्यासाठी किंवा 84 लाख योनींमधून मानवाच्या मुक्तीसाठी हे 84 होमकुंड प्रस्थापित करून महायज्ञ केले होते. येथे आजही यज्ञ आणि हवनाचे पवित्र राग भस्म पाहायला मिळते. या पवित्र स्थानाला भेट दिल्याने मनातील नकारात्मकता नष्ट होते आणि आध्यात्मिक शांतता लाभते, ही भाविकांची श्रद्धा आहे. इधर आए हम
अभी द्वारकाधीश मेन टेम्पल जो बेट द्वारका में है, कृष्ण भगवान, बेट द्वारका जिसका कृष्ण सुदामा मिलन हुआ था उधर। और इधर एक सोने की पावन धाम है, म्यूजियम है, उसमें एक आदमी का 40 रुपये टिकट है। ओके, थँक्यू। मंदिरमध्ये आलो, द्वारकाधीश मंदिरमध्ये, बेट द्वारकाच्या, जिथे सुदामा आणि श्रीकृष्णांची भेट झाली होती, जिथे सुदामाने श्रीकृष्णांना 3 मूठ तांदूळ दिला होता, त्या ठिकाणी आम्ही आलो होतो। आतमध्ये मोबाईल घेऊन जाणं अलाउड नव्हतं, त्यामुळे मी तुम्हाला नाही दाखवू शकले की आतमध्ये काय काय होतं, पण खूप छान आहे, खूप छान गोष्टी तिथे आणि खूप चांगली माहिती सांगितली पुजाऱ्यांनी आतमध्ये। तर एकदा तरी भेट दिली पाहिजे या द्वारकाला। द्वारका एक तीर्थ आहे, ती सोन्याची द्वारका आम्हाला काही आत जायला मिळालं नाही, आम्ही असे बाहेरूनच बघितलं कारण आम्हाला पुढेही निघायचं होतं, त्यामुळे आत काय आम्ही व्हिजिट नाही केली। पण जसं रिक्षावाल्या दादांनी सांगितलं तसं 40 रुपये तिकीट आहे म्हणे इथे। इथे जे समुद्र द्वारका, रामेश्वरम, बद्रीनाथ आणि आपले जगन्नाथपुरी हे 4 धाम आहेत, त्यामधलं एक धाम द्वारकाधीश द्वारका, तिथे आम्ही आलो होतो। चहू बाजूने पाणी आहे, मंदिराच्या चहू बाजूने पाणी आहे आणि हे जे आहे ना ह्याच्या 4ही बाजूला आहेत बद्रीनाथ, रामेश्वरम आणि जगन्नाथपुरी। तर आता आम्ही जात आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंगाला। नागेश्वर ज्योतिर्लिंग हे सुद्धा द्वारकामध्ये स्थित आहे, तर आम्ही तिथे व्हिजिट करणार आहोत। आता आम्ही आता आलेलो आहोत नागेश्वर ज्योतिर्लिंग येथे, तर मी तुम्हाला दाखवते आता केवढं सुंदर ॲम्बियन्स आहे। नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाला समर्पित असलेल्या अत्यंत पवित्र 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते गुजरात राज्यातील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील स्थित आहे। शिवपुराणानुसार हे पहिला किंवा 10व्या क्रमांकाचं ज्योतिर्लिंग मानले जाते। द्वारका मुख्य शहरापासून आणि बेट द्वारका बेटाच्या मार्गावर सौराष्ट्र किनारपट्टीवर हे भव्य मंदिर वसलेले आहे। तर आम्ही आता आत आलेलो आहोत। लाईन खूप अशी मोठी नाही आहे, पुढे पुढे सरकत राहते, आम्हाला खूप अशी गर्दी भेटली नाही, आम्ही अशी चालती रांग होती। हे 12 ज्योतिर्लिंग आहे। हा होता गुजरात ट्रिपचा पार्ट 3, द फायनल चॅप्टर।